नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमचा आधार नंबर टाकल्यावर हा आधार दुरुस्तीच्या यादीत नाही असा एरर तुम्हाला येतो आहे का? आणि त्यामुळे तुमचे हप्ते बंद झाले आहेत का? किंवा अजूनही तुमची केवायसी झालीच नाहीये आणि आता काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजच्या या व्हिडिओमध्ये या दोन महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट आणि अधिकृत माहिती आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून केवायसी चुकलेल्या महिला लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी दुरुस्त करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. परंतु अनेक महिलांना आधार नंबर टाकल्यानंतर असा एरर येत आहे. हा एरर का येतो? जर एखाद्या लाभार्थीची पूर्वी केवायसी झालेली नसेल तर त्या आधार कार्ड नंबरचा समावेश दुरुस्ती यादीमध्ये दाखवला जात नाही. त्यामुळे दुरुस्ती पोर्टलवर तो नंबर स्वीकारला जात नाही. तसेच जे लाभार्थी अपात्र ठरलेले गेले आहेत, जसे की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेले किंवा आयकर भरणारे किंवा 4 चाकी वाहन धारक असणारे किंवा इतर काही कारणास्तव अपात्र अशा लाभार्थ्यांना पडताळणी यादीमध्ये टाकण्यात आलेले आहे. जोपर्यंत त्यांची पडताळणी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांचे हप्ते बंद राहणार आहेत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकली होती आणि त्यांनी आता दुरुस्त केली आणि पडताळणीत त्या पात्र ठरल्या तर त्यांना थकीत असलेले सर्व हप्ते मिळणार आहेत. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न घेऊया, ज्यांनी अजून केवायसी केली नाही त्यांची केवायसी पुन्हा कधी? तर मित्रांनो, 18 सप्टेंबर 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाकडून केवायसी साठी GR काढण्यात आला होता. सुरुवातीला नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, नंतर ती मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आणि आता दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 पर्यंत संधी देण्यात आली आहे. मात्र त्या GR मध्ये एक महत्त्वाची सूचना दिली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत जून जुलै केवायसी करणे बंधनकारक राहील. म्हणजे पुढील केवायसी प्रक्रिया आता जून महिन्यातच सुरू होणार आहे. ज्या महिलांची अजून केवायसी झालेली नाही त्यांना आता जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जून आणि जुलै मध्ये केवायसी पूर्ण केल्यानंतर जर त्या पात्र असतील तर त्यांचे हप्ते पुन्हा सुरू होतील. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात महिलांकडून केवायसी सुरू करण्याची मागणी केली जात होती, पण शासनाकडून सध्या तरी कोणत्याही नवीन निर्णय जारी करण्यात आलेला नाही. जर पुढे काही दिलासा मिळाला किंवा केवायसी लवकर सुरू झाली तर त्याची अपडेट आपण नक्कीच देऊ. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींनाही योग्य माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एक नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.